मित्रांनो, आज काही साक्षर तुम्हाला दाखवणार आहेत. तारीख आज शनिवार आहे. आज पहिला दिवस आहे साक्षरांचा. सर रॉजर पेनरोज, नादिया कोमेनवेसी, मारिया शारापोवा. इथे स्वाक्षरी आहे व्हीपी सिंग यांची. इथे काश्मीरचे गव्हर्नर जगमोहन, अमिताभ बच्चन, बिजॉन बोर्ग, विजय अमृतराज बिजॉन बोर्ग, ऐश्वर्या राय, गायिका शारदा, मुबारक बेगम, मराठी लेखक चंद्रकांत खोत, इन्फोसिस से नारायण मूर्ति, दवा मिराजदार नारायण मूर्ति, रस्किन बॉन्ड, भवानी शंकर, शाहरुख खान, एम.एफ. हुसैन, निकोलस केज, ब्रूस विलिस, रिचर्ड गेअर, वामनराव पै यांचा फोटो मागे तरी स्वाक्षरी आहे. भालचंद्र पेंढारकर, पन्नालाल सुराणा, नंतर राजकुमार होसावचा ॲक्टर, त्याचा मुलगा राघवेंद्र राजकुमार, मंगेश पाडगावकर, अमर्त्य सेन, ग्रेगरी पेक स्वाक्षरी आहे. नंतर वीर धवल खाडे, विजय अमृतराज यांच्या स्वाक्षरी आहेत. तर इथे रझा चित्रकार रझा यांची स्वाक्षरी आहे. त्यानंतर एक एक स्वाक्षरी आपण बघू. इथे जहांगीर सभावाला, मकरंद अनासपुरे, वासुदेव कामत, अशोक कुमार यांच्या वेगवेगळ्या स्वाक्षरी आहेत. इंग्लिशमधली, बंगालीमधली, हिंदीमधली. त्यानंतर गीतकार मजरू सुलतानपुरी यांची स्वाक्षरी आहे. मंगेश पाडगावकर, चित्रकार रवी परांजपे यांची स्वाक्षरी आहे. फादर दिब्रेटो यांची स्वाक्षरी आहे. नेहा धुपिया यांची स्वाक्षरी आहे. दिलीप जोशी गुजराती ॲक्टर त्यांची आहे. हे मुसाक खान, अनेक चित्रपटात कामं केली आहेत त्यांनी. ते नंतर तुम्ही नैनितालला कधी गेलात तर आवा मॅडमचं एक म्युझियम आहे चित्राचं, ही आवा देवी. त्या आता आहेत का मला माहीत नसणार. त्यांनी मला त्यांचं ते स्वाक्षरी करून दिली होती. ही बापूसाहेब काळदाते यांची स्वाक्षरी आहे. इथे बापूसाहेब काळदाते यांची स्वाक्षरी आहे. त्यानंतर जॉन नॅश, ज्याच्यावर ब्युटिफुल माइंड चित्रपट निर्माण केला, जॉन नॅश यांची स्वाक्षरी आहे, द ब्युटिफुल माइंड. नंतर हे गौतम वाघेला म्हणून चित्रकार गुजरातचे, त्यांच्या गुजराती लोकांच्या अनेक कलाकारांच्या वेगवेगळ्या स्वाक्षरी त्या वेळोवेळी दाखविण्यात तुम्हाला. ही धर्मेंद्र यांची स्वाक्षरी आहे. परेश रावळ, आय.के. गुजराल यांची स्वाक्षरी बघा इथे आहे. मिस्टर गुजराल, परेश रावळ, परत संगीतकार खय्याम, नंतर शुभा खोटे यांची स्वाक्षरी आहे. कवयित्री इंदिरा संत यांची स्वाक्षरी आहे.
द वा धामणसकर आमचे डोंबिवलीतले कवी त्यांची स्वाक्षरी आहे. दलाई लामा त्यांना भेटल्यावर घेतली होती. गीतकार प्रेम धवन यांची स्वाक्षरी आहे. संतूरवाले शर्मा शिवकुमार शर्मा यांची स्वाक्षरी आहे. हा ड्रमर शिवमणी त्याची स्वाक्षरी आहे. बिल गेट्सला भेटलो होतो पण स्वाक्षरी मिळाली मागून त्यांनी पाठवली मला. ही बिल गेट्स यांची स्वाक्षरी. ताजमध्ये एकदा भेटलो होतो त्यांना. प्रकाश पदुकोण याची स्वाक्षरी आहे. एम हुसेन, परत हुसेनच्या खूप स्वाक्षऱ्या माझ्याकडे आहेत. तर लॅरी किंग नावाचा एक चित्रकार होता, आपला मुलाखत घेणार आहे, त्याची स्वाक्षरी आहे. बीबीसीला असतो, बीबीसीला आहे मला वाटतं तो होता. आता अंगद नस्कर माझा एक मित्र आहे आपला, त्यांनी बाजीराव सिरियलमध्ये काम केलं होतं. त्या अंगद आणि बाजीराव मस्तीनं काम करण्यात प्रचिती या दोघांना स्वाक्षरी मॅगझिनला. मॅगझिन बघा केव्हाच आहे, 2010 8 रुपये लोकप्रवाह, किती 13 ऑगस्ट. तर अशा स्वाक्षऱ्या तुम्हाला बघायला मिळतील. उद्या परत आपण भेटू. धन्यवाद. ऑटोग्राफ एक्झिबिशनसाठी आलेलो आहे शनिवार. मी सतीश चाफेकर. आज काही ऑटोग्राफ दाखवणार, क्रिकेट व्यतिरिक्त काही ऑटोग्राफ दाखवणार तुम्हाला. त्या काही स्पोर्ट्स असतील, का वैज्ञानिक असतील, काही मराठी लेखक असतील, काही कलाकार असतील, यांच्या सगळ्यांच्या ऑटोग्राफ्स आपण बघणार आहोत. तर कृपया आधीच सांगतोय की शेअर करा, कृपया शेअर करा, फॉरवर्ड करा. नमस्कार मित्रांनो. आहे कोणी? चला. हां, तर तुम्ही सुरुवात करतोय आता. पहिल्यांदा एक ऑटोग्राफ तुम्हाला दाखवतोय. ती आत्ता रेअर ऑटोग्राफ आहे. ती व्यक्ती एकदाच मुंबईत आलेली होती. त्या व्यक्तीचं नाव आहे सर रॉजर पेनरोज. सर रॉजर पेनरोज म्हणजे कोण? तर स्टीफन हॉकिंग्स बरोबर ज्यांनी ब्लॅक होलचा शोध लावला ते सर रॉजर पेनरोज. TIFRमध्ये एकदा आले होते, तर त्यांची ऑटोग्राफ त्यावेळेला घेतली होती, फोटो देखील काढले होते. त्याचप्रमाणे आणखीन एक वेगळी ऑटोग्राफ आहे नादिया कोमेनवेसी. तुम्हाला आठवतं का नादिया कोमेनवेसी? 10 जिम्नॅस्टिकमध्ये 10 to 10 मार्क मिळत होते त्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये. नादिया कोमेनवेसी तिने मला पोस्टाने पाठवलेली आहे. तर ही ऑटोग्राफ आहे मारिया शारापोव्हा. मारिया शारापोव्हाने मला पाठवली होती. तर काही मित्रांनी मला तिच्या काही ऑटोग्राफ आणून दिल्या. ही मारिया शारापोव्हा, ती नाव पण लिहिलेलं आहे. तसंच नादिया कोमेनवेसीने पण नाव लिहिलेलं आहे इथे. त्यानंतर मी भेटलो होतो बियॉन बोर्गला भेटलो आणि विजय अमृतराज. जवळजवळ त्यावेळेला मी त्यांच्या 25 ऑटोग्राफ बियॉन बोर्गच्या घेतलेले आहेत. आदल्या दिवशी फोटो काढले आणि दुसऱ्या दिवशी ऑटोग्राफ घेतले त्यांच्या. बियॉन बोर्ग ही बियॉन बोर्गची आणखीन एक ऑटोग्राफ आहे आपल्याकडे. बियॉन बोर्ग म्हणजे 10 टाइम विम्बल्डन चॅम्पियन. त्यानंतर आपल्याकडे जरा वेगळाच आहे, आणखीन वेगळी स्वाक्षरी आहे. ती म्हणजे जगमोहन, मिस्टर जगमोहन, गव्हर्नर ऑफ काश्मीर. तो कालखंड तुम्हाला आठवतं, पुस्तकही त्यांच्या प्रकाशित झालेलं होतं. तर ही स्वाक्षरी VP सिंग, भारताचे माजी पंतप्रधान VP सिंग. ते उत्तम चित्रकार होते. ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये स्वाक्षरी त्यांची घेतली होती. त्यांच्या चित्राचं प्रदर्शन तिकडे होतं. काही चित्र त्यावेळेला सेल झालेली होती त्यांची. ही स्वाक्षरी रणजित देसाई यांची आहे. त्या लाईटमध्ये दिसू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला हे वाटेल, पण लाईट ही रणजित देसाई यांची स्वाक्षरी आहे. ही मंगेश पाडगावकरांनी कविता लिहून दिली होती त्यावेळेला. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मंगेश पाडगावकर, 2003ची. ही दबी कुलकर्णींची स्वाक्षरी आहे. अत्यंत वेगळी स्वाक्षरी आहे बघा तुम्ही, दबी कुलकर्णींची. आता एक दुर्मिळ फोटो आपल्याकडे आहे, तो म्हणजे दादा शिवाजी विद्यापीठात शाळेमध्ये साहित्य होतं. इथे कोण होते? हे कोण आहेत? गंगाधर गाडगीळ, नंतर शंकर पाटील, नंतर पु ल देशपांडे, आणि इथे आहेत विश्राम बेडेकर. हा दुर्मिळ फोटो आहे. तसंच अमिताभची स्वाक्षरी आहे.
हा दुर्मिळ फोटो बघा तुम्ही. इथे आणखी ऐश्वर्या रायची स्वाक्षरी आहे. त्याला तिचे काही ऑटोग्राफ घेतले होते, काही फोटोग्राफ काढले होते. इथे ही ही स्वाक्षरी आहे जुनी गायिका शारदा. तुम्हाला तित्तल एवढी जी गाणी जुनी माहिती असतील ती तिची स्वाक्षरी आहे. शारदा, गायिका शारदा, त्यांची जुनी गाणी तुम्हाला आठवत असतील. त्यानंतर ही आहे मुबारक बेगम यांची स्वाक्षरी, त्यांच्या उर्दू भाषेमध्ये आहे. ही मुबारक बेगम यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे इन्फोसिसचे. त्यांना एका प्रोग्राममध्ये भेटलो होतो तेव्हा त्यांचा हा फोटो आहे रस्किन बॉन्ड यांचा. रस्किन बॉन्ड नाही, आपला रस्किन बॉन्ड यांचाच फोटो आहे. त्यानंतर ही स्वाक्षरी आहे चंद्रकांत खोत यांची, आपले लेखक चंद्रकांत खोत. ही दम्मा मिराजदार यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी भवानी शंकर यांची. अतुल ग्रेट भवानी शंकर. ही स्वाक्षरी आहे अशोक कुमार यांची. इंग्रजीमध्ये स्वाक्षरी, बंगालीमध्ये स्वाक्षरी आणि हिंदीमध्ये स्वाक्षरी आहे. 30/1/2000 साली घेतली होती. ही स्वाक्षरी मकरंद अनासपुरे यांची. ही चित्रकार वासुदेव कामत यांची स्वाक्षरी आहे. त्यांनी माझ्या म्युझियममध्ये येऊन माझं स्केच काढलेलं आहे, डोंबिवलीच्या म्युझियममध्ये येऊन. ही M.F. हुसेन यांची स्वाक्षरी आहे. ही चित्रकार जहांगीर सभावाला यांची स्वाक्षरी आहे. चित्रकार जहांगीर सभावाला. तरी शुभा खोटे ही स्वाक्षरी आहे. मेहमूद बुरानी चित्रपटात त्यांनी कामं केलेली आहेत. विजू खोटेची बहीण. ही एक वेगळी स्थायी आहे, स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे, हा फोटो आहे वामनराव पै यांचा आणि त्याच्यामध्ये त्याची स्वाक्षरी आहे वामनराव पै. फार कमी लोकांकडे मला वाटतं ही असेल. वामनराव पै यांना सगळेच ओळखतात. ही त्यांची स्वाक्षरी आहे. हा त्यांचा फोटो. त्यानंतर ही स्वाक्षरी आहे अमिताभ बच्चन, ब्रूस विलिस हॉलिवूड ॲक्टर, निकोलस केज आणि रिचर्ड गेअर. रिचर्ड गेअरनी मला ही पोस्टरही पाठवली, पण त्याला मी एकदा भेटलो त्यांनी मला त्याची स्वाक्षरी करून दिलेली आहे. आता ही स्वाक्षरी आहे भालचंद्र पेंढारकर यांची. ही स्वाक्षरी आहे पन्नालाल सुराणा यांची. हे म्हण ठीक. नंतर ही स्वाक्षरी आहे राजकुमार नावाचे साऊथचे ॲक्टर होते, त्यांच्या मुलाची आहे. त्यांच्या मुलाची आहे राघवेंद्र राजकुमार. साऊथचे जे मोठे कलाकार होते त्यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे रिचर्ड गेअर, ग्रेगरी पेगची आहे. ग्रेगरी पेग आठवतो मॅकेनॉस गोल्ड. आपण देवानंद आणि ग्रेगरी पेग यामध्ये नेहमीच वेगळं काही बघत असतो. ही ग्रेगरी पेगची आहे. ही अमर्त्य सेनची आहे स्वाक्षरी. ही स्वाक्षरी अमर्त्य सेनची आहे. ही माधव वझे यांची स्वाक्षरी आहे. प्रसाद ओके. ही स्वाक्षरी आहे वीर धवल खाडे यांची. घरी आले होते माझ्या तेव्हा त्यांनी केलेली होती. या सगळ्या स्वाक्षऱ्या बघता बघता आपल्याला आता बरंच काही बघायचं आहे. तर 2 मिनटं मी तुम्ही या स्वाक्षऱ्या बघा अशा वेगळ्या. मी आता एका सेटअप करतोय, तो तुम्हाला बघायला मिळेल आणि 1 बाय 1 आपण त्या स्वाक्षऱ्या बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण स्वाक्षऱ्या अशा काही वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या बघणार आहोत की त्या खरंच दुर्मिळ आहेत, त्या कोणाकडे नसतील. ही मंगेश पाडगावकरांची एक स्वाक्षरी आहे फोटोवरची. मंगेश पाडगावकरांच्या खूप स्वाक्षऱ्या त्या काळात मी घेतल्या गेलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा प्रोग्रामला जायचो तेव्हा घ्यायचो. हे गीतकार मजरू सुलतानपुरी यांची स्वाक्षरी बघा. गीतकार मजरू सुलतानपुरी. हा हुसेन, अरे
ड्रॉइंग ती दाखवली नाही, आपली दाखवली ती मागच्या वेळेला. तो होता सुसंजीत आपल्याला स्केच काढून देते तेव्हा, अतुल, बरोबर आठवलं तुला, मागच्या वेळेला दाखवली तुम्ही ते. आपल्याला बऱ्याच काय तर बघायचे आहेत. ही ही स्वाक्षरी आहे रवी परांजपे यांची, चित्रकार रवी परांजपे. हे फादर डिब्रेटो. ही शाहरुख खानची आहे. शाहरुख खानला का शूटिंगला भेटलो होतो तेव्हाची आहे ती. ही शाहरुख खानची आहे. ही हा जबरदस्त माणूस जॉन नॅश. जॉन नॅश त्यांच्यावर एक चित्रपट गाजला आलेला ब्युटिफुल माइंड म्हणून. ते जॉन नॅश, त्याला मला भेटता आलं नाही, पण त्यांना कोणाला भेटून देत नव्हते, तरी पण त्याची स्वाक्षरी मला त्यांच्या माणसाने आणून दिली. एका हॉटेलमध्ये होते. ही स्वाक्षरी आहे नेहा धुपिया यांची. ही स्वाक्षरी नेहा धुपिया. दिलीप, नंतर ही दिलीप जोशी ॲक्टर, गुजराती ॲक्टर, अनेक नाटकं तुम्ही बघता आहात. दिलीप जोशी यांची ही आहे. नंतर ही मुसाक खान, अनेक चित्रपटात तुम्ही बघता, हिंदी आणि अनेक चित्रपट तुम्ही बघता यांना. मुसाक खान. आपल्याकडे अनेक स्वाक्षऱ्या आहेत, त्या बघायच्या, हळूहळू बघणार आहेत. तुम्ही कधी नैनितालला गेलात, नैनितालला कधी गेलात तर नैनितालला एक म्युझियम आहे आवा मॅडमचा. आता आवा मॅम जिवंत आहेत का मला माहीत नाहीत. मी नैनितालला गेलो तर आवादेवी यांची स्वाक्षरी घेतली. आवा म्युझियम आहे बघ, लक्षात ठेवा. कधी गेलात नैनितालला तर त्यांचं म्युझियम तिथे आहे, आवा मॅमचं. ही स्वाक्षरी आहे बापूसाहेब काळदाते यांची. बापूसाहेब काळदाते यांची स्वाक्षरी, त्यांचं अक्षर आहे. माझे मित्र दत्ता शिगवण होते, त्यांनी मला पत्र दिली त्यांची. ही स्वाक्षरी आहे गुजराती चित्रकार गौतम वाघेला यांची. माझ्याकडे गुजराती कलाकारांच्या खूप स्वाक्षऱ्या आहेत, त्या आपण पुढल्या वेळेला बघणारच आहोत. आपण दर शनिवार रविवारी बघणार आहोत. कृपया शेअर करा आणि फॉरवर्ड करा, कारण तुमचे मित्र मैत्रिणी सगळे बघू शकतील नंतर. ही धर्मेंद्रची स्वाक्षरी आहे. एका प्रोग्राममध्ये त्याला भेटलो तर बऱ्याच त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ही धर्मेंद्रची आहे. ही स्वाक्षरीचं काय नाव सांगायलाच नको, ओळखलं असेल सगळ्यांनी. अनेक चित्रपट तुम्ही बघितलेले आहेत, नाटकातनं देखील ते कामं करतात. हा आणखीन त्यांचा फोटो परेश रावळ यांचा. ही परेश रावळ यांची स्वाक्षरी आहे. अशा अनेक स्वाक्षरी आपण घेतो, पण ती त्या आठवणी, प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या असतात. या तुम्ही जर फोटोवर नीट छानपैकी घेतली तर निश्चितपणे ते करतात. कुठलाही कागद घेऊन, डायरी घेऊन गेलात छोटीशी कुठली तरी, किंवा पेपर घेऊन घेतलात, अशा कधी स्वाक्षऱ्या घेऊ नये आपण. मी खय्याम साहेबांना अनेक वेळा भेटलो, त्याच्या अनेक वेळा स्वाक्षऱ्या घेतल्यात खय्याम साहेबांची. ही खय्याम साहेबांची स्वाक्षरी आहे. अत्यंत ग्रेट संगीतकार. त्यांच्या निधनात त्यांनी सगळी त्यांची संपत्ती दान केली, कोट्यवधी रुपयाची. एक ग्रेट संगीतकार आणि ग्रेट माणूस खय्याम साहेब. आमचे डोंबिवलीचे कवी द.बा. धामणसकर यांची स्वाक्षरी आहे. ते माझ्या घरी आले होते, माझ्या भिंतीवरती की स्वाक्षरी करून गेले होते. कवी द.बा. धामणसकर यांची स्वाक्षरी आहे. खूप साठ आहे, 10,000च्या वर स्वाक्षरी आहेत. प्रत्येक स्वाक्षरी आणणं कठीण आहे, तरी पण प्रयत्न करतोय. ही अत्यंत दुर्मिळ स्वाक्षरी आहे कवयित्री इंदिरा संत यांची. कवयित्री इंदिरा संत यांची स्वाक्षरी आहे. नाशिकला घेतली होती. कुसुमाग्रज, इंदिरा संत आणि विंदाकरण दिगं त्यावेळेला होते, तेव्हाही स्वाक्षरी घेतलेली आहे. मी दलाई लामांना देखील भेटलो, तरी दलाई लामांची स्वाक्षरी आहे. हो, खरंच अनलॉकच करतोय सगळं, आता कलेक्शन अनलॉक करतो की सगळ्यांनी बघावं. कृपया शेअर करा सगळ्यांनी, प्लीज शेअर करा. तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपना शेअर करा, परत बाहेर बघता येणार नाही. ही गीतकार प्रेम धवन यांची स्वाक्षरी. ज्यांनी प्रेम धवन यांची जुनी गाणी ऐकली असतील, तुम्हाला माहीत नसली, पण त्यावेळेला डर्बी रेसमेसवर त्यांना मोठा जॅकपॉट लागला होता त्या काळामध्ये. त्यामुळे ते सो फेमस झालेले होते. त्यांना एक मोठा जॅकपॉट लागला होता. म्युझिक लवर्स ऑनर लिजेंड प्रेम धवन, गीतकार प्रेम धवन. त्यानंतर मिस्टर गुजराल यांची स्वाक्षरी आहे.
आय के गुजराल, त्याला भेटलो होतं एका प्रोग्राममध्ये. मिस्टर गुजराल ही त्यांची स्वाक्षरी आहे. संतूरवाले आपले ओळखा, संतूरवाले कोण आहेत ते, त्यांची स्वाक्षरी आहे. नयन बघतीये, शर्मिला बघतीये, सगळे बघतायत. नंतर आपला हा ड्रमर शिवमणी, ड्रमर शिवमणीची स्वाक्षरी आहे ही. त्यानंतर ही स्वाक्षरी आहे प्रकाश पदुकोण. प्रकाश पदुकोण फार मोठे खेळाडू, त्यांची मुलगी दीपिका, लक्षात ठेवा. मी बिल गेट्सला समोर भेटलो होतो, पण मला स्वाक्षरी मिळाली. मागून ते पत्र दिलं, त्या पत्रात त्यांनी मला ही करून पाठवली होती. ही बिल गेट्सची आहे. मला वाटतं ताजला ते आले होते एका प्रोग्रामला, समोर बघितलं त्यांना मी, प्रोग्राममध्ये पण बघितलं, पण भेटता आलं कारण सिक्युरिटी होती. ही एम एफ हुसेन. तुम्हाला एक लॅरी किंग नाव कोणी ऐकलं असेल. लॅरी किंगनी मला पण, लॅरी किंग हा फार मोठा मुलाखत गेला आणि मार्मिक माणूस, त्याची स्वाक्षरी आहे. त्यांनी मला पाठवली ते. या स्वाक्षरा, ही स्वाक्षर हा इंडियात कधी आला नाही, भारतात आला नाही, पण त्यांनी मला पत्रांनी पाठवली. फार कमी स्वाक्षरी पत्रांनी मागवल्या, 30-40 तरी असतील जास्तीत जास्त, कमी मागवल्या आहेत. त्यानंतर लोकप्रवेशक माझा मित्र आहे अंगद मस्कर आणि प्रचिती. त्यांनी बाजीराव नावाच्या सिरियलमध्ये काम केलं होतं. हा अंगद मस्कर, बाजीराव आणि ही मस्तानी असतात. ही अंगदची सही आहे आमच्या आणि ती प्रचितीची सही आहे. त्यावेळेचं ते मॅगझिन जपून ठेवलं होतं, त्याच्यावर ते स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. आता हे केव्हाचं मॅगझिन आहे बघा तुम्ही, जवळ तारीख बघा, तारीख बघितली तुम्हाला 2010चं आहे, 13 ऑगस्ट 2010. म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वीचं मॅगझिन आहे. आज तुम्हाला एक मॅगझिन दिसतं, पण ते त्यावेळेला मेहनत करून आणलं होतं, मेहनत करून ऑटोग्राफ घेतलेल्या होत्या. आता काही वेगळे ऑटोग्राफ बघायचे आहेत, ते आपण बघू शकतो. जगजीत सिंग यांची ऑटोग्राफ आहे ही जगजीत सिंग यांची ऑटोग्राफ आहे. ही अनुप जलोटा यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे सुलोचना चव्हाण यांची. रेडिओला आम्ही एकदा होतो. सुलोचना चव्हाण, अनुप जलोटा, अमेय सराफ, नयन, या काही वेगळ्या प्लेयरचे स्वाक्षरी आहेत, ते आपण मग बघू. आता इथे स्वाक्षरी आहे नक्षलायपुरी. काहीच नाही, हे आपले सांगतो तुम्हाला मी. हां, नक्षलायपुरी गीतकार नक्षलायपुरी 2000ची आहे. एक वेगळा गायक होता, तुम्हाला जुन्या पिढीला माहिती असेल, चंद्रू आत्मा. चंद्रू आत्मांचा टाय बघा कसा आहे, नीट टाय बघितला तर ती पेटीची बटणं आहेत बघा क्लॅरिनेटची. चंद्रू आत्मा, ही चंद्रू आत्माची स्वाक्षरी आहे. अनेकांना चंद्रू आत्मा माहीत नाही, नेटवर तुम्ही ते बघू, त्याची माहिती बघू शकता. चंद्रू आत्मा. ही काही चित्र आहेत पिकासोची. पिकासो जेव्हा एक्झिबिशन लागलो त्यावेळी ती चोरून फोटो काढले होते एक्झिबिशनचे मी. आता ही नाना पाटेकरची वेगळी स्वाक्षरी आहे. नाना, ही सुनील गावस्कर यांची त्यावेळेला घेतली होती. सुनील, काल त्यांचा वाढदिवस झाला. नृत्यांगना सितारा देवी यांची इंग्रजीमध्ये स्वाक्षरी बघा. सितारा देवी, गोपीकृष्ण यांची बहीण, त्यांची हिंदीमध्ये पण स्वाक्षरी आहे, सितारा देवी. दलाई लामांचा फोटो, त्यावेळी मी फोटो काढले दलाई लामांचे. एक
फिल्म फेस्टिवलमध्ये चायनीज पिक्चर आली होती, त्या सगळ्या कलाकारांच्या ऑटोग्राफ मी त्यावेळेला घेतल्या होत्या इथे. चायनीज सगळ्याच होते. आता नावं मला मागून सांगता येतील, मागून लिहिले आहेत ते मी. हा आशा भोसले यांचा एक फोटो स्वाक्षरी केलेला फोटो आहे. के एस रजा, चित्रकार रजा यांची स्वाक्षरी आहे. के एस रजा, ही रजा यांची स्वाक्षरी आहे. ही जॉन ट्रॅव्होल्टा आठवतं का, सॅटर्डे नाईट फीवरवाला, ही जॉन ट्रॅव्होल्टाची आहे. जुन्या पिढीला त्याचा चित्रपट माहीत असेल, सॅटर्डे नाईट फीवर, आणि अनेक त्यांचे चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत. ही स्वाक्षरी आहे संगीतकार नौशाद यांची. संगीतकार नौशाद. ही स्वाक्षरी आहे जादूगार PC सरकार ज्युनियर, सरकार आणि सरकारची बायको दोघांची स्वाक्षरी. ठाण्यामध्ये जेव्हा एका प्रोग्रामला आलो तेव्हा घेतली होती. ही नरेंद्र जाधव यांची स्वाक्षरी आहे. ही इंद्रजीत सिंग गुप्ता यांची स्वाक्षरी आहे. तर ही दुर्मिळ स्वाक्षरी दत्तोबंध ठेंगडी यांची. मी नावं सांगतोय, कदाचित तुम्हाला कळणार नाहीत, पण लक्षात ठेवा, ही नावं कानावरनं गेले अत्यंत आवश्यक आहे, जाणं आवश्यक आहे अत्यंत. ही आरती अंकलीकर, त्या माझ्या घरी आल्या होत्या स्वाक्षरी करायला. नंतर मालती तांबे वैद्य, म्हणजे माधव मनोहर यांची. नंतर या श्रुती सडोलीकर, हे म्हणजे बोधनकरांनी मध्ये स्केच काढलं होतं तेव्हा स्वाक्षरी, चित्रकार बोधनकर यांनी. अभिजित कुट्टे खेळाडू आपला, त्याची स्वाक्षरी आहे. नंतर त्या थोड्या क्रिकेटर्स बघायला मिळेल तुम्हाला स्वाक्षरी. शेन वॉनचे काही फोटो काढले त्यावेळेला मी, पोहतांचे फोटो सगळे ताजमध्ये काढले होते सगळे त्या काळामध्ये, तेव्हा जे बॉम्बे झालो तेव्हा. एक अत्यंत खूप दुर्मिळ फोटोग्राफ, हजारो फोटोग्राफ माझ्याकडे आहेत. हा एक दुर्मिळ फोटो आहे बघा तुम्ही, हा अत्यंत दुर्मिळ फोटो आहे तो बघा. झाकीर हुसेन आणि अल्लार खान. आता अल्लार खान त्यावेळेला जी स्वाक्षरी तेव्हा आजारी होते, पण ते बाजवा आले होते. झाकीर हुसेन लहानपणचा फोटो त्याचा. मी झाकीरला हा फोटो दाखवला तेव्हा बोलले, अरे मेरा बचपन आपके पास कैसे आया, मेरा बचपन आपके पास कैसे आया. दिनेश ओके. बिजॉन बोर्ग, मग बोललो, बोरच्या खूप स्वाक्षरी घेतल्यात. ही युक्तामुखी, जेव्हा युक्तामुखी टॉपला होती आणि मुलुंड कॉलेजला आली होती तेव्हा ती स्वाक्षरी घेतलेली होती, युक्तामुखी. अमिताभ बच्चन, त्यांनी मला दिलं होतं, भेटलो तर अर्थात. तर ही महेश कोठारे यांची स्वाक्षरी, वेगळी बघा. अनेक वेळा तुम्ही बघता महेश कोठारे यांची स्वाक्षरी. गीतकार गायक मन्नाड यांची स्वाक्षरी. तर ही दुर्मिळ स्वाक्षरी इथे आहे प्राण यांची. या इथे केलेली आहे बघा तिने प्राण. मग जहांगीर सभावाला तुम्ही बघितलं, जहांगीर सभावाला, या त्यांच्या स्वाक्षरी आहेत. ही स्वाक्षरी रजनीकांतचा भाऊ आहे. ठाण्यात रजनीकांतला जेव्हा अवॉर्ड होता, फिल्म अवॉर्ड, तेव्हा तो आला होता. ही रजनीकांतचा भाऊ आहे.
त्या भावाची स्वाक्षरी ती तेरकं दिसत होता. रडणीच नाव ते दिलेलं आहे, रडणीचा भाऊ, पण रणनीची नाही आहे ही, पण रणनीच्या भावाची. शरद पवार यांची स्वाक्षरी बघा. आता शरद पवारची स्वाक्षरी बदललेली आहे, पूर्वी सगळी राहिलेली नाही, नीट व्यवस्थित स्ट्रोक अंडरस्ट्रोक आहे, व्यवस्थित आहे. हा जो एप्पो फार महत्त्वाचा आहे तो, त्यामुळे मागे अनेक वेळा ज्यावर बोललेलं आहे मी, शरद पवार यांची स्वाक्षरी. असे अनेक स्वाक्षर तुम्हाला आणखी सांगतो. शंकर जयकिशन म्हणजे जयकिशन ही स्वाक्षरी ही आहे. लता सिन्हा, जितेंद्र, स्वाक्षरी बघा. शंकर पाटील यांची स्वाक्षरी आहे. आता एक महत्त्वाची स्वाक्षरी आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आहे, आणि ते अक्षर कोणाकडेच नाही असं मला वाटतं आहे. का त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलं गेलं मोठं, त्यात देखील त्यांचे अक्षर नाही. बाबूराव अर्नाळकर हे नाव सगळ्यांना माहिती आहे. ही बाबूराव अर्नाळकर यांची स्वाक्षरी आहे. हा बाबूराव अर्नाळकरचा मानसपुत्र कर्वे, त्यांच्याकडे खूप कलेक्शन होते, कल्याण राहायचे, ते वारले. हा बाबूरावांचा फोटो, दुर्मिळ फोटो त्यांनी मला दिलेला आहे. आज लक्षात ठेवा, बाबूरावांना दिसत नव्हतं. त्यांचा मुलगा शेखर होता, तो मदत दिला होता, आणि ते असं त्यांना हातात त्याचं पेन देऊन त्यांनी मला हे अक्षर, मला वाटतं बाबूराव अर्नाळकरांचं अक्षर कोणाकडे मला माहीत नाही. त्या पुस्तकात तरी एवढा मोठा ग्रंथ लिहिला आहे, पण त्या ग्रंथामध्ये बाबूराव अर्नाळकरांचं अक्षर नाही आहे. बाबूराव अर्नाळकरचं अक्षर हे माझ्याकडे आहे, त्यांचं अक्षर बघा. मी का दाखवतोय की बाबूराव अर्नाळकर यांचं स्थान किती मोठं आपल्या इथे आहे हे जुन्या पिढी लोकांना माहिती आहे, अनेक लोकांना माहिती आहे. बाबूराव अर्नाळकरांचं दुर्मिळ हस्ताक्षर आहे. प्लीज तुम्ही शेअर करा, तुम्ही आता प्लीज शेअर करा. या गोष्टी या तुम्हाला परत बघायला मिळणार नाही आहेत. का ज्यांनी पुस्तक काढलं त्यांनाही माहीत नाही की हस्ताक्षर अवेलेबल आहे. विजय तेंडुलकर ही स्वाक्षरी. हे विभाकर कर्वे, लक्षात ठेवायचं नाव, बाबूराव अर्नाळकर. परत बाबूराव अर्नाळकर स्वाक्षरी तुम्हाला दाखवतोय, प्लीज बघा. दुर्मिळ आहे, परत तुम्हाला बघायला कधीच मिळणार नाही आहे. हे माझं डोंबिवलीतल्या म्युझियमचं घर आहे. अमोल सरांनी स्केच केलं होतं, प्रवीणने छान लिहिलेलं आहे. तरी भिंतीलाही बोलकं केलंस, अभिनंदन. हे प्रवीण लिहून दिलेलं आहे मला. जॉनी लिव्हरची स्वाक्षरी आहे. मधुकरराव चौधरी यांची स्वाक्षरी आहे. ही जलाल आगा यांची स्वाक्षरी आहे. जलाल आगा ॲक्टर माहिती आहेत तुम्हाला. ही स्वाक्षरी आहे संगीतकार एन दत्ता, आमच्या बिल्डिंगमध्ये आले होते एकदा, तेव्हा ती स्वाक्षरी घेतली ठाण्याच्या बिल्डिंगमध्ये. तर हे विजयपद सिंघानिया, ही स्वाक्षरी आहे विजयपद सिंघानिया. ही स्वाक्षरी आहे विजयपद सिंघानिया यांची स्वाक्षरी आहे. हे मॅग्सेसे अवॉर्ड विनर राजेंद्र सिंग यांची स्वाक्षरी आहे. हे जयंत साळगावकर यांची स्वाक्षरी आहे. राम पटवर्धन हे नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, अनेक लोकांना राम पटवर्धन हे नाव ऐकलं असेल, त्यांची स्वाक्षरी आहे. हे गणपतीचं चित्र आहे, मला काढून सगळ्यांना काढून. हे शिवाजी सावंत यांनी मला माझ्या फोटोवर लिहून दिलेलं होतं. शिवाजी सावंत, कोजागरी पूर्ण, दोन्ही त्यांची मराठी स्वाक्षरी आणि इंग्रजी स्वाक्षरी. शिवाजी सावंत हे नाव सगळ्यांना सुपरिचित आहेच मराठी माणसांना. ही स्वाक्षरी आहे कुसुमाग्रज यांची. ज.र. आजगावकर यांची स्वाक्षरी आहे.
कृपा कुलकर्णी यांची स्वाक्षरी. कृपा शेअर करा प्लीज. ही विंदा कलिंगल जुनी स्वाक्षरी आहे. विंदाच्या माझ्याकडे खूप स्वाक्षरी आहेत, त्या परत आपण टाकूच. ही स्वाक्षरी आहे ज्ञानपीठ विजेते S.L. भैरप्पा यांची आहे. ही रोझा देशपांडे यांची स्वाक्षरी आहे. ही अरुण शोरी यांची स्वाक्षरी आहे. प्लीज शेअर करा, फॉरवर्ड करा, कारण परत बघायला मिळणार नाही आहे. ही अनिल धारकर यांची स्वाक्षरी आहे. ही राजसाहेब ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. ना गो शुक्ल जे कवी त्यांची स्वाक्षरी आहे. तरी मग कविता लिहून दिली होत्या. ना गो शुक्ल जुन्या पिढी लोकांना माहीत असेल. ना गो शुक्ल यांची स्वाक्षरी आहे. ही उषा मेहता यांची स्वाक्षरी आहे. देश बचाव. ही अहिल्याबाई रांगणेकर यांची स्वाक्षरी आहे. अशा अनेक स्वाक्षऱ्या आपल्याला उद्या देखील बघायला मिळणार आहेत मित्रांनो. तर आपण आता इथे थांबूया कॅडेट. आता आपण उद्या भेटा. उद्या संध्याकाळी 5 वाजता स्वाक्षऱ्यांचं परत प्रदर्शन आपण बघणार आहोत. पुढला भाग. खूप दुर्मिळ तुम्हाला स्वाक्षऱ्या आज बघायला मिळाल्या, उद्याही बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद.